हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. हनुमंताक बंधन केला, रावणाला बेल्ला तक्का मारका म्हूण सांगून रावणान सांगता विभीषणान दूताक मारूनच ताका विरूप कोरयता, ताका दूख जेवची तशी कोरयता म्हणटना तांकां वानरांक बाल म्हळ्यार भारी प्रिती म्हूण सांगून बाल्लाकची उज्जो घालूं सांगला. सगळी आतां उज्जो घालूं तयार केला. उज्जो घालून जाल्ले ताजे नंतर हनुमंतो कितले जाता तितलो होड जाल्लो बाल्ला वांगल सुतून 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 पूर जावन गेल्लींचे राक्षस कडेर म्हणटना उज्जो घालूं सोडले. उज्जो घालून जाल्ली नंतर तांणी तशी बंधन करून ताका मेरवणीगेर घेवन वताची. तागेले मागशी व्हड राक्षसाल हिंडू चेडूं म्हातारे बायल मनशां सगळीं मार्गार नर्तन करतर नंतर तागेले मागशी वतर आसाची. तई सांगतर आसाची यो दूत रावणाक बाद दिवचे आयलो. रावणाले अशोकवन ध्वंस केलेले तसल दूत आपलोवच्या येता जाल्यार येयाची एक वानर ते म्हणून मेरवणीगेर डांगूर पेटोवन साकतर मुखार वतना कितले की जन ओट्ट मेळटाची. कितले की जन मेरवणीक पळोवचे राबल्याची आनी ताजे पिशी चड जन मेरवणीक तूची सरवून वतर आसाची. तशें आसतना तो कसो करता म्हळ्यार मध्य एक पंथ व्हड जाता आनी एक पंथ सांज जाता. तशी सांज जातना ते आंगाचे कट्ट पुरे सडल जावन निसरून वतकी त्या वेळा थंय सीतेकय कळला. सीतेकय कळला सीता थंय अग्निदेवा लागीं वायुदेवा पळय मागता. तशी हनुमंताक बाल्लांत कसलेची हुंसाण येना, कसली जायना जाल्यार आतां तो एक पंथ सान शरीर कोरून घेवन कट्ट पुरे नाश करून घेतला न्हय. आतां तो आलोचन करता आनी आमकां कसल जेवका म्हूण सांगून वयरी महाद्वारार चोवन बसला. थंय ताका एक लोखंडाची खिळी दिसता, बागला घालची खिळी. त्या काणू ओपास थंय कोण कोण रक्षणे बसला पळय तांकां पुराय जनाक मारून संहार करता. आनी ओपास लंकी पळयता ताका दिसता कसो न्ही हे लंके नाश केल्या कशी म्हूण सांगून ताका भारी संतोश जाता. लंकी पळोवन लंकेचे नाश कोरका ही ताका म्हळ्यार राक्षसांक आनी की संकट जेवका तांकां मस्त बाधक जेवका तसल काम हांव कोरका कसल कोरयता म्हणटा. वनं तावत् प्रमथितं प्रकृष्टा राक्षसाः हताः बलैकदेशः क्षपितः शेषं दुर्गविनाशनम. हांव अशोकवन नाश करून जाल्ले चडावत संख्येचे राक्षसांक हांव संहार करून जाल्ले. रावणाले बलिश्ट सैन्यांत सादारण एक वांट्या इतले सैन्य हांव नाश करून जाला कितके आनी वरला लंकेचे कोटे हाजी नाश एका केल्ले म्हूण जाल्यार मिगेल काम पूर्ण जाल्ल्या वरी. इतली श्रम पावन हांव समुद्रोल्लंघन करून येवन रामाल खातीर इतलें काम करना नशी वच्ची कशी स्वल्प प्रयत्न केल्या पुरो हांव लंकेन लासून घालयत म्हूण म्हणटरस आनी लेखतकी मिगेल बल्ला तुदीर खंयचे अग्नी खान्नी प्रतिश्ठापन केला पळय ताकाच लंकेचे पुरे कडेन हांव प्रतिश्ठापन करून सोडता हेंच सम म्हणटा. आनी व्हड जेल्ला उड्डून
कंचकी एक भवना वयर चडटा लागीं लागीं भवन आनी हक्क काय कितली समुद्र लंघन करून येयल्या काय एक घरा दुखून एक घरा माडार उड्डू जायना म्हणना वयरी पुरे संचार करता आनी राक्षसांगेल घर कशें आसा उपरीक कशें आसा खंय खंय उज्जू दिवेत परे पळीत पळिता सुरवेक अवप्लुत्य महामेघः प्रहस्तस्य निवेशनम अग्निम तत्र निक्षिप्य श्वसनेन समोबली तो कसो करता म्हळ्यार सुरवेक बलाढ्य जावन आशिल्लें प्रहस्त म्हळ्यार मंत्रेस पळय तागेल घरा वयरी उज्जो दवरून सोडता थंय दुखून महापार्श्वाल घरा उडता थंय दवरता उज्जो वज्रदंष्ट्राल घराक शुकाल घराक सारणाल घराक कडेर म्हणटा रावणाल पुत्र इंद्रजिताल घराक उज्जो दवरून सोडला जम्मू माली सुमाली बाकी दवरला बाय ना कितली सकडी राक्षस पळया रश्मिकेतू भवन सूर्यशत्रू हरस्वकर्ण दंष्ट्र रोमश युद्धोन्मत्त मत्त ध्वजग्रीव विद्युज्जिह्व हस्तिमुख कराल पिशाश्च शोणिताक्ष कुंभकर्ण मकराक्ष यज्ञशत्रु ब्रह्मशत्रु नरांतक कुंभक निकुंभक असल पुरे मुख्य मुख्यशील राक्षसाल नांव सांगलां हांगा थंय दवरली कुळे ताजी लागीशील सन्न घरांक कशी उज्जो लागता वय बे तशी वर्चयित्वा महातेजा विभीषण ग्रहं प्रति क्रममाण क्रमेणेव ददाह भारी पुंगवाकै एक विभीषणाल घरा मानताण उज्जो दवरनी ताका थंय ताका रामनाम आयकलेलें न्हय तशी थंय मात्र ताणें जावन ताणें उज्जो दवरनी वरलेल पुराय राक्षसाल घराक एक दोन घरा उज्जो दवरला पुरो तिनी घरा आपापी लागता तशें कोर न्हू कडेर म्हणटन पुराय राक्षसाल घरा उज्जो दवरला रावणाल घरा चमकलो थंय पळीत खंय तो थंय कितले व्हड आशिल्लें तें घर सुरवेक ताणें पळयलां न्हय तो कसो करता सुरवेक घराचे येद्राच भागांत तो उज्जो दवरून सोडता मुख्य भाग म्हणटा हॉल सकणी म्हणटा पळय आमी तशी उज्जो दवरून सोडता उज्जो दवरून सोडली कुडले वायू ताका कसलें सहाय करचे की म्हणल्यार म्हणके वारें बिसुवच्या सुरू जाता वाऱ्याक उज्जो प्रज्वल जाता प्रज्वल जावन प्रति एक घराक उज्जो लागच्याक वायूय ताका सहाय करता प्रदीप्तम अग्निम पवनः तेषु भीष्मस्वचारयन् अभुच्छ सनसंयोगात अतिवेगो हुताशनः वायू सुತ್ತಮುತ್ತಲ सुचे सर्व घरांक उज्जो वाऱ्या संपर्क जाले कुडले वाऱ्यानी उज्जो म्हणटा पळय तशी लासून वचन न्हय पळयत तो कितले घर भांगराचे जालरे आसूचे बागिलकय सर्व लासून करपून गेले जलवे भग्न विमान निपते हो वसुदातले की विमान म्हणचे म्हळ्यार टॅरेस म्हणटा पळय आमी ते पुरे जोळ न्हू सीदा भुंयचेर पडले तशी पुराय जन तांगेल घर रक्षण करका न्हय एकडे तेकडे धांवताची कसो करचें खंय दुखून उदाडचें तितले भगभग येता लंके अयो हें मानरा कसो लायक उज्जो दिल की आमगेलें घर पळय हाडून लासून घालना न्हय म्हूण सांगून पुराय जन रोड सुरू केले ते मागीर कसले पाप ಸ್ವಲ್ಪ चेडवां अवसल दूद पितर आशिल्ली तशी चेडवां घेवन भायर आयलेचके ಕೆಲವು जन घराचे उपरिगे दुखून उडून नाश जाल्लींची ಕೆಲವು उज्जो लागून आंगाक तशी भायर उडतर आसाची आमकां हें पळयतना अयो हनुमंत तशी करता पाप म्हूण दिसला रे तांणी राक्षस अधर्म न्हू धर्मिश्ठा केन्नाय जय जावचें अधर्मा केन्नाय नाश जावचें तशी वज्र वैडूर्य पोवळे मोती भांगर हाजेन पुरे बांदिल्ले बंगलो पुराय हनुमंतान नाश करून सोडले जल्वे ताका मागीर तृप्ती नाकय कसं न्हय नाग्निस्तप्स्यति काष्ठानां तृणां च यथा यथा हनुमान राक्षसेंद्राणां मध्ये किंचन तृप्यति म्हूण दिला कशी उज्ज्याक राकोड घालेल तशी उज्ज भक्षण करता की उज्ज्या तृप्ती म्हणलें ना की उज्ज्याक सर्वभक्षक म्हूण म्हणटा की तशी हनुमंता कितली राक्षसांक मारल्या रे कितली राक्षस मेल्ल्या रे ताका तृप्ती जायना की तशी तो कसो करता म्हळ्यार त्रिपुरासुराले दहन करून त्रिपुरासुराक संहार करून त्रिपुरासुराल त्रिपुरा पट्टण आसा पळय ते रुद्रान दहन केलेलें तशीच हांगा हनुमंतू लंकापुर दहन करून सोडला तो कसो करता म्हळ्यार
ताणें सगळे लंकेन बल्लान उज्ज दवरला. तशीच वायू देव त्या उज्ज वारे लागून आनीक जळची तशी करता त्रिकुटाच्या पर्वताचे शिखरारे व्हड एक अग्नी घोळ अशी दूर दुखून पळयतले जेन्ना दिसता शिलकय तशी त्या अग्नी आकाशतय चमकला तितले व्हड रितीरी लंके भगभग येवन जळतरस तशी हे लंके वो पुराय जन आश्चर्य जाता. वा सामान्य मानर जाल्यार हाज्या निमती हे पळय करूं जायनाशिल्लें कैकी वो इंद्रश्च पुरो यमश्च पुरो वरुण वायू रुद्र अग्नी कुबेरू पुराय जनां लेगी हे रावणान सहगी बांदून घेतला ना तांदूळ कोणीय आसच्या पुरो म्हणून पुराय राक्षस लेखताच मागीर दिसता किं ब्रह्मणः सर्वपितामहस्य सर्वस्य धातुः चतुराननस्य तो चतुरानन जावन आशिल्लो ब्रह्मदेव तो जेवो कपिरूप धारण करून आयला किं वैष्णवं वा कपिरूपमेत्य रक्षो विनाशाय परम सुदेज विष्णूची स्वयं विष्णूची कपिरूप घेवन हांग घेवन पुरो अशी पुराय राक्षस लेखतरसची पुराय जनाक भारी बेजार कशी हें समकोरचें म्हणून कडेरी राक्षस भारी दैन्यान ಹೊಡವಡಾನ ರಡ್ತರಸಚಿ ಕೆಲವು ಜನಾಲೆ ಆನು ಜೋಳ್ನ ಗೆಲ್ಲ ಕೆಲವು ಜನಾಲ್ ಚೆರಡು ಜೋಳ್ನ ಗೆಲ್ಲ ಕೆಲವು ಜನಾಲ್ ಬೈಲು ನಂಚಿ ಕೆಲವು ಜನಾಲ್ ಮಿತ್ರ ನಂಚಿ तनी मारतके हा ताता हा पुत्रका हा कांता हा मित्र तशी पुरे म्हणटाची आनी म्हणटाची जिवितम भोगयतम सुपुण्यम आमगेले हे म्हणटा संतोषारी भोगयुत जावन आशिल्लें जीवन हांगाक सरली बे म्हूण म्हणलेले एक तांकां मना येतरस तशी तनी मारतरसाची रडतरसाची अशी सगळे लंके जोळून वतरस राक्षस बोंब मारतरसाची त्या वेळाक सर्व मळेल म्हणके सैन्य लासून गेला आनीकी हनुमंता कोप उणी जायनी सगळे लंके जोळून वतरस त्या वेळार हनुमंतू दगदगीची जळतरस उज्जो त्या वेळाक हनुमंतू एक प्रळय कालाचो रुद्रऋषी पुरे राक्षसांक दिसतकय तशी तो कसो करता म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ वृक्ष वरलेले वयवे ताण लासून घालून आतां लंकी सगळी लासिले सादारण राक्षस लासून गेलीची सगळे लंका पुरी लासून गेले त्रिकूट पर्वता शिखरार राबला ह्यो हनुमंतू त्या वेळाक तो कशी दिसतशिलो म्हळ्यार व्हडलो सूर्य उजवाडा सूर्यशी दिसतरस सादारण म्हणलें म्हणके लासून गेला त्या वेळार लेखतकय तो रामाले वचून हांव सांगता अशें पुराय जाल्लें म्हूण सांगून हांगा वायू समान जावन आशिल्लो तो वायुपुत्र हनुमंताक सर्व देवते भारी तांकां संतोश जालो लंकापुरी दहन केल्लें म्हूण सांगून तांणी तांगेलींतल्याक उलयतरसके भंक्त्वा वनम महातेजा हत्वा रक्षांसी संयुगे दग्ध्वा लंकापुरीं रम्यां रराजस महाकपिः तो तेजस्वी जावन आशिल्लो हनुमंत अशोकवन नाश केल्ले युद्धांत राक्षसांक संहार केल्ले चंद जावन आशिल्लें लंकापट्टन ताणें लासून घाल्लें म्हूण सांगून तत्र देवाः सगंधर्वाः सिद्धाश्च परमर्षयः दृष्ट्वा लंकां प्रदग्धां तां विस्मयं परं गता हें अशी लंकापुरी लासून घाल्लेले गंधर्व देवते सिद्ध महर्ष्यो सर्व जनाक भारी आश्चर्य आनी अशी लंकापुरी लासून घाल्ली नमे म्हूण सांगून जाल्यार राक्षसान कसो लेखला म्हळ्यार ह्यो प्रळया कालाचे अग्नी हें म्हूण सांगून तांणी लेखला हांगा सर्व देवतेंक भारी संतोश जावन तांणी हनुमंताल वयरी पुष्पवृश्टी घालतरस तितली संतोश जाला तांकां मागीर कडेर म्हणटना तो कसो करता सगळे लंक दगदगी लासून वचचे पळयले आनी तो चमकलो समुद्राला चमकलो आनी तागेलो बाल समुद्रांत बुड्डयले उज्जून येवन गेलो वय आनी ताका तो पळयता कसो केला हांवें म्हूण सगळेची लंक नाश जावन गेला राक्षस भंय जावन बोब मारतरसाची ताका आलोचन येता कसलें म्हणून एक पंत ताका
ताणें आलोचन करूं सूर केलें कुळेक पण ताका मनांत भारी अधैर्य जालें. एक नमूने तागेले वयर ताका एक तात सार आयल्या बरें जालें. हांव कसो काम केलें हें वायट म्हणून. इते खातीर ताणें वायट काम केलेलें न्ही तें, ताणें लंक लासूं काय म्हणून लेकून लासिलेलें जाल्यार ताका कशा खातीर हें तो सांगता म्हणल्यार तो लेखतकी कोप येयलें तेन्ना कोण जाल्यार पाप बुद्धी पाप करता ताजे खातीर महापुरुशान सांगचें कोप येवचें नज म्हूण सांगून म्हाका कोप तडसून घेवचें जायनी. हांव कशा खातीर वायट बुद्धी दाखयली इते खातीर तागेलें मना हें येता पळया. तो सांगता की दिगस्तुमाम सुदुर्बुद्धीम निर्लज्जम पापकृतमम अचिंतयित्वा ताम सीताम अग्निदम स्वामीघातकम. हांव लंका पट्टणांत सीतादेवी असं म्हळें विसरून सगळे लंका पट्टण जोळोन घालना न्हय. आतां रामाक हांव द्रोह केल्ले वरें जालें न्हय. इतलें विवेक शुन्य जावन हांव कसं काम केल्लें. म्हाका धिक्कार असो. हांव म्हाका बारी बुद्दंत म्हणून वगळसून घेतर आशिल्लें न्हय. जावन आतां सगळे लंके लासून गेला म्हण जाल्यार ती जनकपुत्री सीतादेवी लासून वचून आसच्या पुरो न्हय. हांव आईल कसो लेक सीतादेवी खंय आसा म्हूण रामा सांगू. आतां तीची लासून गेल्या जाल्यार रामाले हांव कसो वचून सांगचें. कसं काम केल्लें हांवें. कितली चंचल मन मी गेलें. म्हणचे पट्टी न्ही 3 लोकांतूय कपी स्वभाव वानर पळय चंचल म्हूण. आज हांव तेंची केल्ली न्हय. आतां न्हिजाव न्हू सीते पळोवन गेलेले चुडामणी घेतिले आनी कसलेय नाशिल्लें. रामाले वचून सीदा सांगची मात्र विशय तेच भितर म्हाका रावणाल वयर कसो खातीर कोप येयलो. आमी हें काम कसो खातीर केल्लें. आतां सीतादेवी कशी म्हूण खंय वचून पळोवचें म्हणून तो लेखतरस मागीर लेखता कसो म्हळ्यार पक्कन एकच वेळ हांव सीता दहन केल्ला म्हूण जाल्यार हांव हांगा मरचें लायक रामाले वचून हांव कसो सांगचें की सुग्रीवाले वचून हांव कसो सांगचें लंके लासून सीतेक लासतील म्हूण सांगून तागेलें मना येता. आतां हांव समस्त कार्य करून तें कार्य लगड काडल्या वरें जालें न्हय. रामाले कशें वचचें हांवें. मिगेल चंचल स्वभावान ती इतले सकट केल्ली न्हय हांवें. इतलें काम रजो कोणाक दिना जालो. म्हाका कसले खातीर कोप येयलो. हांव सीतेल कसलें रक्षण करनी. एक राजसीक स्वभाव म्हळ्यार अशी दिसता चंचल कर्त दिसता मन म्हणून तो लेखतरस आतां लेखतकी आनी कसो करचें. पक्कनी सीते लासून गेली म्हूण जाल्यार राम लक्ष्मणाक हांव तांकां मिगेल निमतें मरण येयल्या बरें जाता. इतें म्हळ्यार तांणी खंडीत जीव काण घेताची म्हूण सांगून तो लेखतरस आनी हांव कशी सगळेची इक्ष्वाकू वंशच मिगेल निमतें नाश जाले रे. राम गेल्लो लक्ष्मण गेल्लो भरत शत्रुघ्न मरता तांणी वर्णाची म्हणटना सर्व इक्ष्वाकू वंश मिगेल निमतें नाश जाल्या बरें जाल्यार अयोध्येचे प्रजा वर्ग भारी बेजार करतले. हांव भ्रश्ट जाल्लो न्हय. हांव धर्म भ्रश्ट जाल्लो न्हय. लोककंटक जाल्लो न्हय. अशें पळय लेखतरस तो वपास ताका शुभ शकून दिसच्या सुरू जालें. शुभ शकून दिसच्या सुरू जालें वपास तो कसो लेखता म्हळ्यार ना म्हाका अशी शुभ शकून जाता म्हूण जाल्यार ताजे अर्थ सीतादेवी खंडीत नाश जायनी इतक म्हळ्यार तीची अग्नी मणक्याची अग्नी ಒಟ್ಟು जल्यार एक अग्नी नाश जावची म्हूण असो ना न्हय. दोन्ही प्रज्वल जावन जोळचे. ती अग्नी समान म्हणली नंतर ही अग्नी तिका कसले करना. अन्यक कसं म्हळ्यार रामाल बायल ती अग्नी देवाक गुत्तस म्हणटना अग्नी देवू तिका खंडित स्पर्शन करेश ना. आनी लेखतके नूनम रामप्रभावेन वैदेह्या सुकृतेन च यन्माम दहन कर्मायम ना दह्यद हव्यवाहनः म्हणून रामाले प्रभावान विदेह पुत्रीले पुण्य प्रभावान नेहमी अग्नीन म्हाका दहन करनी म्हणटना अग्नी विदेह पुत्रिकाची दहन कर्तव्य ना नव्हे. तशी पळय तागेले मध्येन तूं येतरस मनान तूं तागेले मना मध्ये पुरे अशी येतरस ना बा कसले जायनी तिका कसले जायनी म्हूण सांगून तिका तागेले मनान तूं तिका कसले जायनी म्हूण म्हणलेची मनां गट्टी येतरस मागीर लेखता तो कसो न्ही. हांगा गगनचार म्हळ्यार आकाशार अदृश्य जावन गुंचित सलजन तांणी उलयले हाका एक पडता. तांणी सांगतरस की आश्चर्य म्हळ्यार आश्चर्य हनुमंतान केल्लें कामच पळय कोणाच्यानय करूं जायना. ते राक्षसाल सर्व घरांक हनुमंतान उज्ज दवरनी पळय सगळेची लंके ते राक्षस जनाल बोब्बेन भरला पळय
समस्त लंकेस जोडून गेल्ले जाल्यार रामायणान हांड बरलेली जनकपुत्री पळय ती कचूर येवजी लागनी इति निमती आश्चर्य नव्हे म्हूण त्या वेळार हनुमंताक मनांत मस्त शुभ शकून जाल्ला तागेल्या द्राक मनांत धैर्य आयला आनी रामाले विशयी सीतेले विशयी पळय मनांत मस्त धैर्य आसा आतां ताका गगनाचार आले आनी रशी गेले वाक्यान ताका कळ्ळें सीतेक कसली जायनी म्हूण सांगून तो भारी संतोष पावता आनी एक पण सीते बिट्टून मुच्चुका हांग दुखून म्हूण सांगून लेखता तो आनी ती सीतेन बशिल्ले कडेन तो येतना तो सांगता रस कसले म्हूण सांगून तुका कसली जायनी मिगेल अदृश्ट आमा मिगेल चुकी निमती तुका कसले जाल्लो म्हूण हांव भिल्ललो आतां मिगेल अदृश्ट चांग आसा तुका वापस हांव पळयलें म्हाका भारी संतोश जाता म्हूण सांगून तो लेखता रस आनी त्या वेळाक सीते हनुमंताक सांगतकय हनुमंतम अभाषत हनुमंता ती सांगतकय कसलें म्हूण म्हळ्यार तूं कार्य संपूर्ण केलें तूं कसलेची कार्य तुगेले निमती अपूर्ण जायना म्हूण म्हाका हांव लेखिल्लें तशी आतां तूं हांगा येयले काम संपूर्ण करून जाल्ला तुवें आनी थंय वचून रामाले सांगता तुवें सगळे लंके तागेले बाणान नाश करून हांगा दुखून म्हाका आपोवन व्हरका हें रामा सांगिल्लें काम म्हूण सांगून ताका सांग तशें जावन तागेले ताणें हांगा येवन भारी विक्रमारी तागेले बल प्रदर्शन करून म्हाका आपोवन व्हरका म्हूण हांव सांगलां म्हूण सांग त्या वेळार हनुमंत वापास तिका सांगता तूं कसलेय हुस्को करूं नाका राम लक्ष्मण हांगा खंडीत येतरसची म्हूण सांगून सांगता तो तशी ताजे फुडें ताणें एक पंत तिणें म्हणूस तूं एक चांग स्थळार विश्रांती घेवन वच म्हूण सांगून स्वल्प वेळ पुणी तूं हांगा राबलो म्हूण जाल्यार मिगेल म्हणलेले एक जन हे राक्षस याल मध्ये आसून पुरो जाला मिगेल म्हणलेले एक जन हांगा लंकेन तूं आसाची म्हूण म्हणलेले मिगेल मना येता तशें पुराय तिणें सांगिल्लें न्हय आनी तिणें तिगेले एक संशय सांगिल्ले कसन म्हूण म्हळ्यार हे समुद्र दांटून दशरथ पुत्र कशी येती तर एकाच वेळ तांकां सादी जालेलें काम कसलें ना तांणी खंडीत येताचें जाल्यार तांगेले ओट येवचें तें सैन्य कपिकरडी सैन्य ते कशी येतले ह्या पळय तिणें निमगेलेलें न्हय ताजे खातीर तो सांगता रस कपिकरडी सैन्य घेवन खंडीत राम हांगा येवन हांगा सर्व नाश करून तुका घेवन वता म्हळ्यार खंडीत अम्मा तूं हे विशयान तूं संशय करूं नज म्हणून समाधान करता मागीर तो कसो करता येतना महेंद्र पर्वतार चडून उड्डिलो आतां हांगा दुखून तेका उड्डून वचका जाल्यार येतरा प्रदेश जावका ताका वयबे अरिश्ट म्हळेलें एक पर्वत आशिल्लो थंय खंय त्रिकुट पर्वतांत अरिश्ट म्हळेलें एक शिखर आशिल्लें त्या गिरी शिखरा वयरी तो चडलो तेवूय तशीच कसलें व्हड येतोर पर्वत थंय तो वचून राबला हनुमंत आनी ते बेट्ट चोवन तो थंय वतन ताका पुराय उदका शब्द म्हळ्यार बेट्ट न्हू तें दिसता रस कशी ते पर्वत आशिल्ले पळय महेंद्र पर्वत तशीच पर्वत पुराय तशीच जलपात आसता उद्दा आसता गैरीक भांगर आसले पळय धातू आसता मस्त नाग मान हस्त्यो आसले पळय मृग आसता क्रूर मृगय आसता जिंके इत्यादी आसता म्हळ्यार पर्वता वयरी रान आसचें सहज न्हय तशीच ते तसले पर्वता वयरी वोवई चडला ह्या पर्वतारय महर्षी यक्ष गंधर्व किन्नर उरग पुराय आसाची थंय ते कंद मूल फल आतां महर्षीन नेशिल्ले कडेन ते पुराय फल गिल असो तांगेलो आहार न्हय तसले कडेन हनुमंत चडलो गिरी शिखरा वयरी चडलो आनी त्या वेळार तशीच कशी महेंद्र पर्वतार ताण दप हेज्जे दवरून चमकतना पर्वता इतले व्हड आकार जावन हेज्जे दवरून चमकतना तागेले पांयाचे पदाघाताक मेळ्ळेले सर्व पातर गितूर पुड्डी जावन बडबडीची पर्वतार दुखून गडगडून पडलेलेच पळय तशीच हें पर्वता वयरी हो चडला तशीच तागेले माथ्यान ताण चडलेले तेन्ना तशी पुराय कशी महेंद्र पर्वता दुखून फातर पुरे पडलेले पळय तशीच तागेले पांयाचे एक ताणें धडक करून वतन
बंडे फातर समेत पुड्डी चिता खंय खंय की उदकाचे ओसर आशिल्ले कडेन देखून उद्दा जलपात अशी तोग्गो पडतरस तशी वो वयर चडलो आनी पाययान पर्वत मिटून सोडचे म्हळ्यार तांबी उडतना पांय नेला गट्टी ओतून उडचें तशी ताण मिटून वतील न्हय त्या वेळार ताण चडलेले ते अरिश्ट गिरीशिखर सगळींची पुड्डी जावन गेले ताणें ಒತ್ತಿವೆಲ್ ಪೆಟ್ಟ ಕಶಿ ಎತ್ತರ ಶಿಲ್ಪ್ರದೇಶ ಪೂರೈ ಭೂಯಿಂತು ಬಿತ್ತರ ಚಮಕಲೆ ನಮನೆ ಭೂಕಂಪ ಜಲ್ಲೆವರಿ ಜಲ್ಲೆ कशी महेंद्र पर्वतांतू ताणें उडतन गलाट जलेल पळय तशीची हांगाय जल्ले सर्व किन्नर सर्प गंधर्व यक्ष विद्याधर पुरे धावलींची कसकी जतरस म्हूण सांगून भूकंप जतवे असले पुरे तांक दिसतरस त्या बाई कशी म्हूण म्हळ्यार 10 योजन अगल 30 योजन एत्तरसचे पर्वत कयतो सगळो पर्वत हाणी उड्डील पेटाक भूसम जल्ले म्हूण म्हणटा पर्वत आस म्हणू ना तशी जल्ले वा गगना उड्डून त्या सायड वता खंय ओपास महेंद्र पर्वतादी कडेन वतरस तशी थंय आकाश सरोवर मेळ्ळी ताका ते उड्डून चमकलो गगन सरोवर उड्डून चमकलो तशी तो वतरस वतना आतांय तो तशी दिसता व्हड मोड वतशी तो दिसतरस कशी चमकला तो राक्षसांक मुख्य राक्षसांक संहार कोरून तागेलें नांव सगळे लंका पट्टणांतू प्रसिद्ध जेवची तशी कोरून लंका नगराक कळवळ कोरून रावणाक माती होऊन जेवची तशी केला ताणें आनी भयंकर जावन आशिल्लें सैन्य ताणें रावणाला नाश केला हंचाण जनकपुत्रीक समाधान केला तत्सल हनुमंतू समुद्रा वयरी उड्डून त्या कडेन वतरस वता ताका महेंद्र पर्वत दिसली कुडले ताणें एक व्हड गर्जन केली म्हळ्यार कसलें भारी संतोष गर्जन ते तस्य नानाद्यमानस्य सुपर्णचरितेपति फलतीवास्य घोषेण गगनं स अर्कमंडलम तागेल गर्जनेन सगळेची गगनमंडल सूर्यमंडल बेतून गेल्की म्हूण जेल्के तशी समुद्राच्या उत्तर तीरांत कंची सकळे शूर महाबली सकळे आनी वानर बसलेंच आत्तेतलो हनुमंत आत्तेतलो म्हूण सांगून तांणी कशी वयरी पळोवन बसल्यांची केन्ना हनुमंत येता म्हूण तागेल गर्जन आयकल कुडले आनीकी सोदूच्या शूर केले काय ताका खंय आस यो आकाशार खंय आस म्हूण सांगून त्या वेळार जांबवंतू ताका मना भारी संतोष केल कई पूरे कपिंक सांगतकय तो सर्वता कृतकार्योसौ हनुमात नात्र संशय न यस्य अकृतकार्यस्य नादम एवं विदो भवेत कैकी हनुमंतू ते कार्य समकोर्नैला नानतील जलरी हनुमंतू कार्यसाधन कोर्नूची आयला नानतील जलरी या मठाचे एक वीरगर्जन करनाशिल तो म्हूण सांगून तेद भितरी तो कसो करता हनुमंतू तागेले हात जंगे पेटीत येतरस आनी संतोषारी गर्जन करतरस पूरे कपिंक संतोष चल्ले तांणी हनुमंता अयो हनुमंत येयला आमगेले हनुमंत येयला ताका पळो का कैकी ताणें कार्य केलां म्हणून जांबवंतान सांगला त्या कार्यसिद्धी कोरून येयला आमगेले हनुमंत कशें आसतलो ताका पळो का म्हूण म्हणलेले एक संतोषान कुतूहलान तांणी पूरे लागीं असूचे ಕೆಲವು ಜನ रुखार चढलिकी ಕೆಲವು जन पर्वतावेर चढलिकी ಕೆಲವು जन गिरीशिखरावेर चढलिकी येतर चोड म्हळ्यार आमी एक विमान वता म्हूण जाल्यार नाल्यार राबून पळयत पयशे टॅरेसार राबून पळोवचे धांवनाचे पळय आकाश लागीं दिसता म्हूण तशी जाल्यार तितले वयर वचून एका शिखरार देखून एका शिखरार उड्डून खंय देखून हनुमंत दिसता म्हूण सांगून तांणी बस्तरसाचे ಕೆಲವು जन कसो करताची वयर चोण हनुमंत आमी दिसू का म्हूण म्हळेल कदेर तांगेलें उत्तर म्हळ्यार वयर पांगुरचे वस्त्र आस पळय अंगवस्त्र म्हणटा तें काण वयर उड्डून वाऱ्याक उबयतरसाचे आमी हांगासरचे हनुमंत आमी हांगासरची म्हूण सांगून ते पुरे पळयतर नवे आनीकी हनुमंत गर्जन करतरस पुराय जनाक संतोश जालो लागीं हनुमंत आयलो महेंद्र पर्वत शिखरारीची देंवलो तो तशी थंय तो कितली संतोशार आस म्हळ्यार हनुमंत तो रय्यानी तो गुदेवला खंय कशी एक म्हळ्यार हांगेला येवन उल्लोचे
तोडव ताका तितली संतोश ताका येवन सीती मेळ्ळे म्हूण सांगका न्हय ताजे खातीर तडी देंवन सीदा एक विमान देंवंत पळय नेलारी तशी देंवन तो राबला ततस्ते प्रीत मनसा सर्वे वानर पुंगवाः हनुमंत महात्मानं परिवार्योपतस्थिरे परिवार्य च ते सर्वे परां प्रीतिम उपागता पुरे कपिश्रेष्ठ हनुमंताल सुतू येवन राबताच काही आणि पुरायजनाके भारी आनंद जाता संतोश आरे सर्व त्या कपियो तागेले सुतू येवन राबल्याचे जांबवादी सर्व जन आनी ताका यो बैस म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಉದ ಹಾಂಡಿತಾच की ಸ್ವಲ್ಪ ಜನ कंद मुल फल हांडिताच की खा तुका भूक जाला दिसता जाल्यार तो वानर ते वानरा आंगेन करचें काम तें जाल्यार वानर जाल्यार तो पुरे ज्ञानी महाज्ञानी जाल्यार देखून सुरवे तो कसो करता म्हळ्यार जांबवंत तो मलगड जांबवंता तसले मस्त मलगड कपी तागेले पशी मलगड कपी त्या गुंपान तसली तांकां पुरे जनाक वंदन करता मागीर अंगदाक नमन करता हातान तशी म्हण इत्याक म्हळ्यार अंगद तागेलो युवरायो म्हूण म्हणलें कतर आनी एक पंत बैसुका जाल्यार हांव सीते पळयलें म्हूण सांगून तितलें सांगता कसं न्ही संक्षेपेण निवेदित तितलें सांगता दृश्टा सीते ती हांव सीते पळयलें म्हूण सांगून तितलें एक संक्षिप्त जावन सांगता मागीर तागेले विस्तृत जावन पुराय विशय कपी निमगीताची ते तो कसो सांगता म्हळ्यार पायचे दिसा आमी रामायणांत पळया आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।